नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे. तर बघा, घरकुल योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे. आता या ठिकाणी बघा, बऱ्याच नागरिकांना घरे मंजूर झालेली आहेत. आपण पाहिलं तर जवळजवळ 30 लाख घरं मंजूर केलेले आहेत आणि त्या ठिकाणी 5 लाख घराचं काम पूर्ण सुद्धा झालेलं आहे. आणि मग बऱ्याच ठिकाणी काही नागरिकांचं काय झालेलं आहे, काही लाभार्थ्यांचं पहिला हप्ता आलेला आहे, दुसरा हप्ता आलेला आहे किंवा पहिला हप्ता आलेला नाही, दुसरा हप्ता आलेला नाही. तसेच शासनाने जे काही वाढीव 50,000 दिलेले होते त्याचे देखील पैसे बऱ्याच नागरिकांना जमा झालेले नाहीत, जे काही 50,000 वाढीव दिलेले होते. मग अशा प्रकारच्या जे काही शेतकऱ्यांची लाभार्थ्यांची अवस्था होती तर त्यावर आता एक तोडगा निघणार आहे. दिनांक 15 मे 2026 रोजी सातारा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा एक महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जवळजवळ 10,000 कोटी रुपयांच्या निधीचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे. त्याच्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण असा दिलासा हा घरकुल लाभार्थ्यांसाठी आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचं घराचं काम थांबलेलं होतं या बिलांमुळं, परंतु 15 मे 2026 रोजी या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांचं बिलं रखडलेले आहेत, ज्यांचा पहिला हप्ता आलेला नसेल किंवा दुसरा हप्ता आलेला नसेल किंवा तिसरा हप्ता आलेला नसेल, तसेच त्या ठिकाणी वाढीव शासनाने 50,000 समजा अजून कोणाला जमा झाले नसतील, आता या 50,000मध्ये 35,000 आणि 15,000 तर 35,000 तुम्हाला बांधकामासाठी दिले जाणार आहेत. तर असे जे काही घरकुलाच्या बिला संदर्भातले जे काही प्रश्न होते ते आता लवकरच मार्गी निघणार आहेत. दिनांक 15 मे 2026 रोजी सर्व लाभार्थ्यांची बिलं ही अदा केली जाणार आहेत. धन्यवाद.